नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आपल्याला गडबडीच्या वेळेला काहीतरी इन्स्टंट करावं वाटतं, प्रवासात वाटतं, लहान मुलांच्या वेळेला, तर आपण हे इन्स्टंट प्रीमिक्स उपीटचं केलेलं आहे बघा. अगदी 6 महिने टिकणार आहे इथे दिसतंय. आणि टेस्ट ही ह्या उपीटची अतिशय मस्त झालेली. मी खाऊन बघते, एकदम सॉफ्ट आणि खूप छान झालेलं आहे. आणि 6 महिने तुम्ही बाटलीत बरणीत भरून ठेवलं, प्रवासात नेलं तरी टिकतं. असे बरेच इन्स्टंटचे पदार्थ आहेत. पहिला आपण उपीट पाहूया आज कसं केलेलं आहे ते, आणि तुम्ही शेवटपर्यंत पटकन व्हिडिओ पहा. इथे आपण 1/2 किलो रवा घेतलेला आहे आणि हा मंद गॅसवर भाजायचा आहे. यामध्ये काही घातलेलं नाही, तेल वगैरे, नुसतं भाजायचं. रवा आपण चांगला चाळलेला आहे. हा आपल्याला खमंग असा भाजायचा आहे, म्हणजे जसं आपण रेग्युलर उपीट करतो तसाच भाजायचा, म्हणजे चव छान येते आणि फुलतोही छान. अशा छान छान रेसिपीजसाठी पाहत राहा अपर्णास किचन. जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही क्लिक करा. रंग बदललेला आहे रव्याचा, आपल्या लक्षात येत आहे. आता आपण हा बाजूला काढून ठेवायचा आहे आणि पुढची तयारी करायची. 2 टेबलस्पून असं तेल घेतले. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं, पण तेलच घ्या. तूप घेतलं तर वास वेगळा येईल आणि तुपाचा वास बरेच दिवस तसा वेगळाच येतो. इथे आपण जिरं घातलेलं आहे, त्यानंतर हिंग, वाळलेल्या मिरच्या. आपल्याला हे इन्स्टंट आहे ना, त्यामुळे आपल्याला कोरडं ओला पदार्थ नाही वापरायचा शक्यतो. आपल्याला उडदाची डाळ अशी बघा उपीटला छान वास येतो, त्यामुळे गुलाबी रंगावर व्हायला पाहिजे. कढीपत्ता हा मी सुकवलेला आहे उन्हामध्ये. कोथिंबीर ही नंतर घालायची, सुकवलेली आहे आपण. कांदा जर पाहिजे तर वाळवून ठेवा. आता इथे शेंगदाणेही घालायचे. जरा डाळ गुलाबी होत आली की घालायची. तुम्हाला आणखीन कोणते इन्स्टंट प्रकार पाहिजेत बघा. हे तुम्हाला प्रवासात खूप उपयोगी पडतं. ज्यांची मुलं बाहेर असतात त्यांना द्यावं लागतं मुलांना काहीतरी, तेव्हा बरं पडतं. आणि महिलांना तर सकाळी डब्याची गडबड असते ना, तेव्हा अगदी मस्त उकळतं पाणी ओतलं की झालं उपीट तयार. काजू घालायचे थोडे, म्हणजे आणखीन छान वाटतं. त्यानंतर मी असं आलं हे खिसून ठेवलं होतं, नाहीतर सुंठ घातली तरी चालेल. मी कांदा नाही वापरणार, पण जर वापरायचा असेल तर आधी 2 दिवस असा उन्हामध्ये वाळवत ठेवा तुम्ही. सुकलेला कांदा घालायचा. साधारण हे 4 महिने तरी प्रेमिक्स व्यवस्थित फ्रीज बाहेर राहतं आपलं अगदी. आणि ज्यांना बिझनेस करायचा आहे बचत गटाच्या महिलांना, त्यांना ही रेसिपी खूप उपयोगी आहे. हल्ली इन्स्टंट करून ठेवायची खूप सगळ्यांना गरज असते. पद्धत तर झालीच आहे, पण गरजही असते. सगळं छान असं हे परतलं आहे. गॅसही मी आता बंद केलेला आहे, कारण सगळं झालेलं आहे, परत काही गरज नाही. आता आपल्याला काय राहिलं आहे, मीठ आणि साखर. सगळं व्यवस्थित हे मिक्स करायचं. तुम्हाला हळद पाहिजे असेल तुम्ही घालू शकता. इथे आपण 1 टेबलस्पून साखर घेतली आहे आणि अर्धा टीस्पून मीठ घेतले. हे आपण उपीट 1/2 किलो रव्याचं करतो आहे. साधारण एक 6-7 माणसांना 1/2 किलोचं पुरतं. तुम्ही जर ट्रिपला किट्टीला जाणार असाल बाहेर कुठे, तर हे तुम्हाला किती छान आहे बघा. आता हे पूर्ण गार झाल्यावरती आपण ठेवायचं आहे. आणि कोथिंबीर पण आपण आत्ता घालायची, जे गरम असताना घालायची, म्हणजे हे सगळं छान स्टरलाइज झालेलं असतं. आणि आपल्याकडे पिशव्या असतात, त्या पिशवीमध्ये तुम्ही लॉक करून ठेवलं जर द्यायचं असेल तर, आणि परगावी. आणि नंतर मग त्यामध्ये पाणी ओतलं. पुढचं कसं करायचं आहे तेही आपण बघणार आहे. शक्यतो काचेच्या बरणीत ठेवलं तर जास्त चांगलं आहे, किंवा स्टीलमध्ये ठेवा. आता हे तयार झालेलं आपण मिश्रण कसं भरून ठेवायचं आहे, स्टोअर करायचं ते बघूया. अशा आपण परगावी जायचं असेल तर तुम्हाला प्लास्टिकची बाटली पाहिजे, पण घरातच ठेवायचं असेल तर काचेच्या बाटलीत असं भरून ठेवा, किंवा अशी जाड पॉलिथिनची पिशवी जाड असेल तर त्यात ठेवा, स्टीलच्या डब्यात ठेवा.
अशा पद्धतीने हे भरून घट्ट झाकण लावून आपल्याला ठेवायचं आहे. आता आपल्याला उपीट करताना काय करायचं आहे ते पाहूया. हे आता आपण घेतलेलं आहे. हे मी 1 वाटी घेते बघा, बरोबर. त्याचं आपल्याला कसं करायचं आहे ते बघूया. इथे आपण काचेचं हे भांडं घेतलं आहे. तुम्हाला सगळ्यांना दिसायला घेतलं आहे मी, नाहीतर कढईत पण आपण करू शकलो असतं. असं समजा आपण किटीला बाहेर गेलो आहे तर मग कसं करायचं, आणि मग त्यामध्ये आपल्याला अंदाजाने 1 वाटीभर पाणी, कारण तिथं काही तुम्ही प्रमाण वगैरे घेणार नाही. हे पाणी बघा अगदी उकळतं आहे. इकडे वाटली घ्या. हे उकळतं पाणी आहे थर्मासमध्ये. हे यामध्ये आता ओतायचं आहे. तुम्हाला कितपत मऊ उपीट पाहिजे, काय पाहिजे ते पहा. दिसतंय उकळलेलं पाणी आहे हे. आणि हे 5 मिनिट असे झाकण ठेवायचं. मस्त आपलं उपीट रेडी होतं. अशा छान छान रेसिपीसाठी पाहत राहा अपर्णाज किचन. 5 मिनिट झाले बघा, आपलं उपीट तयार झालेलं आहे. तूप घातलं मी थोडंसं यासाठी, मग अशी पाण्यातच घालायला पाहिजे होतं, ते राहिलं. आणि 1-2 दाणे सायट्रिक ॲसिडचे घातले तरी छान. हे बघा दिसतंय, अतिशय रवा छान फुललेला आहे, कारण आपण भाजला होता चांगला आणि टेस्टलाही हे छान होतं. तर आपण आता हे काढूया आणि त्याच्यावर थोडीशी शेव घालूया. सगळं मी मुद्दाम हे बाऊल घेतला. वा बघा, असं हे उपीट आपलं तयार झालं आहे. यावरती आपण थोडीशी शेव भुरभुरूया. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि लाईक ही आठवणीने करा. आणि तुम्हाला दुसरा कुठला प्रेमिक्स पाहिजे आहे, बघायचा आहे, तेही लगेच लिहा. आपण उद्या लगेच तोही व्हिडिओ करूया.